त्यामुळे तो असेल पूर्वीचा कधीतरीचा फोटो, तो तुमच्या हाताला लागला. मी आता पाहिलं वरती टेलिव्हिजनला, मी पण ती बातमी पाहिली. पण ठीक आहे, नक्कीच. आणि विजय मालोकर यांचा जो मृत्यू झालेला आहे यामध्ये एक महत्वाचा विषय आहे, त्यामध्ये तुम्ही जबाबदार आहात असं अमोल मिटकरी वारंवार म्हणतात. कसं आहे, मारणाराचा हात पकडू शकतो, बोलणाऱ्याचं तोंड पकडलं जात नाही. आता मला तिथेच जायचं होतं, परंतु असा काही विषय आहे की मी तिथे गेलो, मला सामोरे जायचं आहे. मी सामोरे जाऊन त्या काल फ्युनरलला मला जायचं होतं. मला असं वाटलं होतं की आम्हाला अँटिसिपेटरी भेटून जाईल. आणि आज मी हे केलं, पण काल संध्याकाळी असं कळलं की माननीय कोर्टाने आम्हाला 7 तारीख दिली आहे. फेटाळला नाही आम्हाला, एंट्रीमसाठी त्यांनी सांगितलं की नाही, एंट्रीम नाही 7 तारखेला ह्याच्यावरती होईल. मग 7 तारखेपर्यंत माझ्याकडे वेळ आहे, तर मी जाणारच आहे ना. आणि नाही तर मला जाऊन तिथे सरेंडर होऊन माझा बेल करून घ्यायचाच आहे. हां, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि पुन्हा दुःख जे आहे ते आहेच. आमच्या जय मालोकरचं ते ती न भरून येणारी आमची उणीव आहे. त्यामुळे तुम्ही काही म्हणा, परमेश्वरांनी प्रत्येकाला सुबुद्धी दिलेली आहे, त्यांनी तसं हे करावं. मनसेचे सरचिटणीस आहात तुम्ही. विजय मालोकर यांचं कुटुंब पण म्हणते आम्ही दुःखात आहोत आणि कठोरातली कठोर कारवाई, संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. अख्खा पक्ष त्यांच्या सोबत आहे. आज माननीय अमित साहेब तिथे पोहोचतात अकोल्यात, आणि मी पण पोहोचतोय आज कुठल्याही परिस्थितीत. मी आता एक ठिकाणी चाललोय, काय तुम्हाला सांगू शकत नाही कुठे चाललोय, पण तिथून मी